नमस्कार, मी संकेत संजय चक्रदेव। साठा उत्तराची कहाणीच्या या भागात कहाणी बुध बृहस्पतींची। ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी। एक आठपाट नगर होतं। तिथं एक राजा होता। त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या। त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेस जात। राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत असं सांगत। असं पुष्कळ दिवस झाल्यावर त्यांना दारिद्र्य आलं। सर्वांचे हात रिकामे झाले। मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले। सर्व सुनांनी सांगितलं, असतं तर दिलं असतं, आता आमचे हात रिकामे झाले। सर्वात धाकटी सून शहाणी होती। तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही, ब्राह्मण विनमुख जातात। तिनं काय केलं, ती त्यांच्या पाया पडली आणि त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न होतो त्यावेळी आम्ही धर्म केला नाही, ही आमची चूक झाली। आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असा काही उपाय सांगा। त्यावर मामा भाचे म्हणाले, श्रावण महिन्यात दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा। आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुली काढावी। संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर काढावी। धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी। त्यांची मनोभावे पूजा करावी। अतिथीचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात। त्याप्रमाणे ती करू लागली। एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवत आहेत, मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे। तिनं ही गोष्ट आपल्या जावांना सांगितली। जावांनी तिची थट्टा केली। इकडे काय चमत्कार झाला, तिचा नवरा प्रवासाला गेला होता। त्या नगराचा राजा मेला। गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही असा तिथला नियम होता। मग तिथल्या नगरजनांनी काय केलं, प्रथेप्रमाणे हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली आणि तिला नगरात फिरवली। ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी सुद्धा पिटवली। हत्तीणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली। मंडळींना वाटलं काहीतरी चुकलंय, म्हणून मंडळींनी त्याला हाकलून दिलं। पुन्हा हत्तीण फिरवली, पण पुन्हा हत्तीणीनं त्याच्याच गळ्यात माळ घातली। असं 2दा झाल्यावर मात्र पुढे त्यालाच राज्याभिषेक केला। नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा अन्न करून ती देशोधडीला लागल्याची खबर त्याला मिळाली। मग राजानं काय केलं, एका मोठ्या तलावाचं काम सुरू केलं। हजारो मजूर खपू लागले। तिथं त्याची माणसं आली। राजानं आपली बायको ओळखली, मनामध्ये संतोष झाला। तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची आणि स्वप्नाची हकीकत सांगितली। देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली। राजानं ती गोष्ट मनात ठेवली आणि ब्राह्मण भोजनाचा थाट केला। तिच्या हातात चांदीचं भांडं दिलं, साजूक तूप वाढ सांगितलं। ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले। जावांनी ते पाहिलं, त्यांचा सन्मान केला। मुलं बाळं झाली, दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले। जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करोत, ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कहाणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।